ईश्वरी काय रे अगं डोळ्यात पाणी कशाला आले? डोळ्यात पाणी? अरे ते कांदा चिरत होते ना. बर डोळे जा की तुला काहीतरी आणले. हात पुढे कर. काय रे परत रडवलंस का तिला? हो मी कशाला रडू तिला? अहो मामा काय झालं, मी कांदा चिरत होत्या म्हणून डोळ्यातनं पाणी आलं. हं. हवा असेल तर आत्तीला पण विचारा. हे बघ येशो, ह्याच्या चुका लपवण्यासाठी काय पण सांगू नकोस तो. हा तुला रडवल पण आणि वरनं गप राहण्यासाठी कॅडबरी सुद्धा देईल. असा पोरगा येऊ. बघ बघ ती काय रे कॅडबरी कुठून आली ती? अहो ते अल्प्याजन माझी शर्यत लागली होती जोर मारायची, मग त्यात मी जिंकलो म्हणून त्यानं दिली होती मला. आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मी गोड खात नाही ते, मग ईश्वरीला दिली. खरं सांगतोस ना वही? होय. बरं मग उद्याचा काय बेत आहे? उद्या काय नाही, आपल्या इथेच सूरपारंब्या खेळा घेऊन जाणार आईला. ते असू दे, तुझ्या आईला चा कराय सांग. हां हां त्यावर मी जनावरांनी वैरण काढी करून आलोच लगेच. हां हां. जाते. वाचलो. तेच की. कॅडबरी खा. हम्म. तुम दिल की धड़कन में रहते हो रहते हो. योग्या लगा तुम्ही दोघ लग्नाच्या मांडवात बसल्यावानीच वाटताय. ए अल्प्या काय बी काय बोलतोय रे? ते सोड, आपण ते काय ते खेळणार होतं ना, ते काय ते काय सूरपारंब्या होय? हा सूरपारंब्या. अल्प्या सूरपारंब्या खेळायचं म्हणत्या. हे बया, अगं 4 दिवस सुट्टीला आलीस, सुट्टी एन्जॉय कर की. सूरपारंब्या खेळून काय हातपाय मोडून घ्यायचंय वय? तुम्ही काय म्हणताय मला काय समजेना. अगं सूरपारंब्या खेळायला झाडावर चढा लागते. तुला येते का झाडावर चढाय? नाही. हा, आणि कशाला नको ते कुटाणा. आणि पहिल्यासारखे आता झाडे बी नाहीत. आता गावात हळूहळू शहर घुसायला लागले. कळ ना चांगलं की वाईट. हे बाबा इतकं नका जड बोलू. राहू दे ते सूरपारंब्या खेळायचं. पण सांगा तर काय करायचंय ते? आपण आंबो काढायला जाऊया. ओरिजिनल. चालतं. हापूस बी फिकाय चंदुनानाच्या आंब्या पुढं. बरं ऐका इकडे या. आला ग बाई आला ग बाई आला ग आला 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 आला. चल घे झाडाला पिकलाय आंबा. आता ग बाई पाडाला पिकलाय आंबा. चल घे पाडाला पिकलाय आंबा. आता ग बाई झाडाला पिकलाय आंबा. अरे खंड्या बोला की. तुला सांगतो, माझा बाप सांगायचा की माझ्या आज्यानं बारक्यापणी झाड लावलंय त्याच आंब खातोय की. कोकणातला हापूस जख मारतोय इतका गोड आहे. काय नाही ना, आता गोड आहे का आंबट आहे आता तुम्हालाच माहिती बघा. अरला का
मला टोमणं मारतोस व्हय? अहो, नाही खंड्या तुला आता एक पाठीभर आंब देणार आहे काय सांगताय पण माझं काम करायचं सांगा ना सांगा. इथं माझ्या बदली तू राखणीला राहायचं. अहो नाना तुम्ही त्याची काळजीच करू नका. वाऱ्या वगैरे ना झाडाचं पान पण हलू द्यायचं नाही मी. बरं ना एक आंबा घेऊ का तोंडी अरे लावायला? झाडाचा काय तोड नकोस बाबा, थांब तुला देतो मी. काय नाना ठेवलाय कुठं नाना? आईला मी ना कुठं लपलंय कुणास ठाऊक. कधीच आहे? अरे सकाळचाच आहे. घे 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 घे. अरे वाच तर बघ, हाय हाय लई गोड आहे. ठीक आहे नाना, येतो उद्या. उद्या ये. हा. आता मी जरासं कलांडतो. ठीक आहे येतो उद्या. यायला चिंगूस कुठे एका ताजा दिला असतं तर बरं झालं असतं का नाही? आईला खंड्या म्हणत होता ना आंबा काढला. आईला त्या गावातल्या गण्या टेलरला किस्सा शिव म्हणल्यावर त्यानं झोळी शिवल्या. चला आता झोपतो. अल्प्या नक्की बघितलंय ना खरं? नानाच्या आंब्याला पाड लागलाय ती. अरे 1001% बघितले. 2 दिवसापूर्वी मी खंड्याला आंब खाताना बघितले आणि ती बी आंब ना पाकर खाती होत. काय सांगतोस? पाकर खाते म्हणजे? अगं पाखर खाती म्हणजे पक्ष्यांनी आंब्याला टोचा मारलेला असतात आणि जरा आंबा खात्यात, मग तो आंबा प्युअर पिकतो, तो पण लगेच. ऐ, आता तिथं एकमेकाची नावं घेऊ नका, नाहीतर नानाला जर कळलं ना गोळ होईल. आणि आता इथं टाइमपास करू नका, चला पटकन चल. चल चल पुढची. येते ना तुम्ही. मी मुंजाय, माझ्या नादी लागू नकोस. तू जर आम्हाला मारायचा प्रयत्न केलास तर आमचे सहकारी तुला सुट्टी देणार नाहीत. सहकार्यांनो, धरा याला. Ah!
योग्या लगा ही अजून आंब खातीया. हे अगं बास कर, किती आंब खातीस? लगा योग्या मुंजाची आयडिया लय भारी होती बघ. अरे ते पिक्चर आला नव्हता वय मुंजा म्हणून, त्याच्यावरून आठवलं. ए होय, लय भारी होता ना पिक्चर. मी पण बघितलाय. पिक्चर कोणी बघितलाय? आम्ही तर नुसता ट्रेलरवर गेम करत असते. त्या दीपक दादाच्या मोबाईलवर बघितलेला ट्रेलर. अरे दिप्याच्या मोबाईल मध्ये ढीग पिक्चर, पण मला म्हणलाय तुला पिक्चर दाखवीन ना तर थिएटर मध्येच. आयला अल्प्या, आपल्या गावात एक पण थिएटर नाही. आमचा आप्पा टुरिंग टॉकीजला पिक्चर बघायला जात होतं, ती बी आता बंद पडलं बघ. त्यात काय एवढं, चला की पुण्याला, तिथे खूप थिएटर आहेत. आपण एक दिवशी पिक्चर बघूयात. पुण्याला बोलावलंय, पुण्याला थिएटरला. जाऊ जाऊ की. ईश्वरी, तू आंबे खाल्लेस? हो रे, खूप गोड आहेत. आय घातली. आता या आंबे बरोबर आपल्याला मार बी खायला लावणार. 100%. योगेश, तू आंबे खाल्लेस? नाही, आपण तर सुरबारंबा खेळायला गेलतो. हा, हे असं सांगायचं, कळलं का? आणि ते आता तोंड धुवा, कोणी बघितलं ना गोळ होईल. धुवा. निघलं कर. ए अजून हाय लई. तिथं बघ जात जाईन. तुझं मग माकडागत दिसतंय. अरे आला सा ईश्वरी, हातपाय धुवून घ्या आणि चहा प्या. चहा घालतो तुम्हाला. नको ग, आज लयच गोड झाली. एवढं काय गोड खाल्लाय सगळं? अगं तिनं सकाळी कॅडबरी खाल्ली होती आणि मगाशी अल्प्याच्या घरी चहा बी पिलाय तिनं. असं वय. अगं थोडा तरी पिकी. बर, थोडासाच दे. योग्या, त्या चंदुनानाच्या रानाकडे फिरकू नका बरं का. अरे दुपारी त्याला भूतानं ताणले म्हण. अरे बीपी हाय झालाय त्याचा, दवाखान्यात नेले त्याला. कोणती चंद्या का? आज तो पहिलाच मुलकाचा घाबरट गडी महाद्यानं चालमाडल्यावर गाव सोडून गेलं पळून. हा, अरे एकदा परसाकडला गेला आणि तिथं झाडात काहीतरी खुसपासलं. त्यानं गावात उठवलं अजगर दिसला म्हणून. तेव्हापासून त्यो त्या अंगाला परसाकडला जात नाही. पहिलंच पुळचाट आहे ते. म्हणजे आपल्याकडे आजगर बी आहे वे. ते असते म्हणजे मी तर गेलो असतो का तिकडं. इशू चांगली रुळल्या बघा आता, आहे का नाही इशू? होय मामा. तिला आता बाजारात चांगली कापडं घेऊया. ईश्वरी, तू बोटानं दाखवशील तो ड्रेस घेतील बघ मामा तुला. आणि आप्पा, तुम्ही 10वीला सायकल घेणार होता की मला गिअरची. घेऊ की रे दाबा, तुझी 10वी तर होती चालू. हा, थांब, मला एक फोन येतोय. योग्या, तू मोठा साहेब हो, तुला मी इमान घेऊन देणार का नाही बघ. मला बोलाय तिथपर्यंत ठीक आहे, नाहीतर कुठल्या देवाला नवस बिवस बोलचिला, ते नवस राहील बाजूला आणि फेडायची आमची पाळी येईल. कवा सळली गाठली होती फेडायला. आलप्या, हा? ही कोण इसकडले रे? अरे काय सांगू बाबा तुला, आमच्या फादरने इसकटलंय. म्हणले सकाळी ह्याच्यात काळा नाग दिसलाय. लांबड. योग्या, मुंजेच्या आयडियाला का लय भारी होती बघ, पण नानाला जर कळलं असतं ना लय आणलं असतं बरं का. अरे ते नाना काय एवढं दट आहे वे, घाबरगुंडी उडाली त्याची. योग्या, ईश्वरी आलेलं पहिलं 4 दिवस आणि आता ईश्वरीला हिथं येऊन झालेलं 15 दिवस. काय फरक आहे का नाही? फरक हं? कशाचा आणि कुणाचाच फरक? काय बोलायचं डायरेक्ट बोल. मला काय म्हणायचं आहे, ईश्वरी तुला आवडते ना? मला एक सांग, माणूस सोबत राहिला मग त्याची सवय लागते का नाही? मग त्याला काय आवडणं म्हणतात वे? सवय. योग्या,
तू जगात सगळ्याला फसवू शकतोस. लंगोटी यारला फसवणं तुला नाही जमत. तुला शपथ घेऊन सांगू का तसलं काय नाही ते. शपथ घेऊन सांग काय तसले काय नाही ते. अरे मी विचारतोय तुला ईश्वरी आवडती का? आवडायला लागली की सांग मला. बरं ऐक की, हम्म. ती मला आवडत तर नाही, बर. पण एक गोष्ट करायची होती रे. अंगलटी येणार असेल तर मी तुझ्या सोबत नसेल. अरे तसलं काय नाही, आपण बाजारात जाऊया की. ईश्वरीला तिच्या आवडीचा ड्रेस घ्यायचा आहे. हा हायला योग्या. अरे तिकडं किराणा मालाच्या दुकानात गेलो तर घरातली विचारतात सुट्ट पैसे किती राहिलेत, आणि तिकडं बाजाराला जायला परमिशन देतील का घरातली? बरं एक काम करू, हा तू तुझ्या फादरकडनं परमिशन घे, मी माझ्या फादरकडनं घेतो. चालत. झालं असलं तर हातभार लावा व्हायचं. लावतो बाबा. नीट कर की. ए बाबा मला आलाय कंटाळा. ए जनावर खात नाहीत बाबा, नीट झाड. या सांग की का आप्पांना एकदा तर जाऊ दे म्हणा बाजाराला. योग्या, अरे आप्पा तुझ्या मोहरच आहेत ना हो? तूच सांग किती असते. होय आप्पा. अरे योग्या, तिकडं डोंगरात जाणं वेगळं, बाजारात जाणं वेगळं. मला माहिती आहे तू चालवते डबल सीट सायकल, पण कशाला रिस्क घ्यायची म्हणतो तुम्ही? अहो मामा, तो चांगली चालवते की सायकल, मला विश्वास आहे त्याच्यावर. अगं पण तुला ड्रेस घ्यायचा आहे ना, त्याचं कसं करायचं मग? अगं आहे तू जेवढ्याचा ड्रेस घेणार होतीस का नाही तेवढे पैसे द्या आम्हाला, आम्ही आणतो तिला ड्रेस. आम्ही म्हणजे अजून कोण आहे? अल्प्या. हा तरी म्हणलं एवढा का जीव चाललाय? बरं करशील का नीट बाजार? आणशील का तिला नीट परत? तुमची शपथ आप्पा. हा म्हणजे मार मलाच. अहो म्हणजे आणतो तिला नीट, काय काळजी करू नका. अरे परसाकडला जायचास तवा चंपट तिकडेच ठेवून यायचास. तसं चालत नाही बाबा बाजारात. तेव्हा लहान होतो आणि कधीच बी काढू नका, आता कळते मला सगळं. मग सांग बरं मला, एक पाहिली म्हणजे किती मापती? हे आता चिपटे मापटे काढू नका काय, मुद्दाम करता ते काय मला कळत नाही काय. बरं तुझ्या आईकडून पैसे घे आणि बाजाराची चिठ्ठी घे, आणि तुला ताकीद आहे योग्या, एका कडनं जायचं आणि एका कडनं यायचं काय? हम्म. लय बाजार झाला. आता आईस्क्रीम बिस्क्रीम सांग की. पण कुठं जायचं? चोप तिथं आहे. चल मी माझा फालुदा खाणार आहे. यार बदामची घेऊया की. एक काम करूया, तिघात एक घेऊया. मला एक लागतोय, तुम्ही दोघं ते खावा मग. नाही नाही बाबा, हे बरं, तीन घ्या, तीन द्या. 3 द्या. अच्छा आहे ना? पैसे देणार मी नाही देणार पैसे, माझ्याकडे पैसे असते तर
पैसे यालाच पाडणार आहे मी. अरे हळू पी. माझं अजून भरले. उद्या सर्दी झाली म्हणजे तुझ्यावरच नाव. चला उरका लवकर. भैया अच्छा था. बरं चला की आता ईश्वरीला ड्रेस घेऊया. चला. पोरण काय रे तिला ड्रेस दाखवा की. मॅडम ड्रेस दाखवायचं. चला बस. छान आहेत की ड्रेस. होय अल्प्या. हो आता तुला हिच्या पुढे सगळं जग छानच वाटणार. काय म्हणलास? अरे म्हणजे तिचा रंग किती भारी आहे. गोरी आहे ना ती. कुठला बी ड्रेस तिला दिला ना लई भारी दिसणार बघ. सुंदर छान. बर आता मला सांगा ह्या तिन्हीतला कोणता ड्रेस छान वाटेल? हे मला काय रंग आंधळेपण आहे ती इंग्लिश मध्ये म्हणतात का नाही कलर ब्लाइंडनेस ते आहे मला. योगेश जो सांगेल ना ते तू डोळे झाकून घे. माझा त्याच्यावर लय विश्वास आहे. हे अल्प्या चेष्टा करू नको. ईश्वरी तसे तिन्ही चांगले आहेत. त्यातल्या त्यात मला आवडलाय बघ. मला जाऊ दे. तुला कुठला आवडलाय ते घे. मला तर तिन्ही पण आवडली. मग घे कोणता तरी एक. नाही तू सांग की. हा घे. ओ मला पण हाच आवडलाय. हा मला बी हेच आवडलाय मग. पण तुला तर कलर ब्लाइंडनेस होती ना. तुमचा रंग बघून काय? अरे म्हणजे तुमचं त्या ड्रेसच्या रंगाचं एकमत बघून मला वाटलं की हेच घ्यावा. घ्या ह्यो. ठीक आहे चला हा वाला घे. चला काउंटरला चला. ऐक दादा याचं मारा एवढं बिल. द्या. 1800 रुपये झालं. हा काय झालं? हे पैसे कुठेतरी पडले वाटतं. शोध बरं नीट अडकलेत का बघा.